एकीकडे काळ इतका बदललेला आहे, त्या काळाचं मोजमाप आपण करू शकत नाही. त्या काळामध्ये पहा, आपल्या धुळ्यापासून फक्त काही अंतरावर सुरत हवेला एक मातोश्री वृद्धाश्रम नावाचा वृद्धाश्रम आहे. कधीतरी जा तिथे. आज मांडण्याचा आणि सांगण्याचा फक्त एकच उद्देश, दारातल्या कुत्र्याविषयी आपल्या अंतकरणात दया नाही, काही हरकत नाही, पण ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं, ज्यांनी आम्हाला जग दाखवलं, ज्यांनी हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलं, ज्यांनी आम्हाला या सृष्टीमध्ये कार्य कर्तृत्वाला पुढे केलं, वृद्ध कालामध्ये त्यांना आम्ही वृद्धाश्रमात ठेवावं. ज्या आईनं 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवलं, तिच्याविषयी जर आमच्या अंतकरणात दया नसेल तर भूतमात्रांविषयी आमच्या अंतकरणात कधी दया प्रकट होणार आहे महाराज. आणि मग हे स्पष्ट होतं. साधक म्हणतो की महाराज, सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची दया आम्हाला शिल्लक दिसत नाही. मग नेमकी ही दया कुणाच्या अंतकरणामध्ये शिल्लक आहे? नेमकं या दयेचे उदाहरण आम्ही कुणाकडून घ्यावे? नेमकं या दयेची भीक आम्ही कुणाकडून घ्यावी? चला 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 नाथ महाराजांकडे या. पैठणला नाथ महाराज त्या ठिकाणी काशी विश्वनाथाच्या दर्शन करता पायी पैठणहून काशी क्षेत्र गेलेले आहेत, वाराणसी क्षेत्री गेलेले आहेत. आणि वाराणसी पर्यंत पायपीट केल्याच्या नंतर गावातल्या पैठण मधल्या काही ब्राह्मणांच्या समक्ष कावडीने पाणी आपल्या हाती धारण केलं. मजल दर मजल करत पायी प्रवास करत ते या ठिकाणी अहमदनगर पर्यंत येऊन पोहोचले. आणि अहमदनगर पासून पुढे येत असताना त्यांना एक स्थळ त्या ठिकाणी लागतं आणि त्या ठिकाणी तप्त अशा उन्हामध्ये भजन करत हे ब्राह्मण वर्ग चालत असताना पांडुरंगाचं चिंतन चाललंय. खांद्यावरच्या कावडीमध्ये पवित्र असं गंगेचं जल आहे, जे काशीच्या गंगेमधून प्रचलित केलेलं आहे. तेच जल पैठणला आल्याच्या नंतर ते जल महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचे आणि तदनंतर त्यांची कावड यात्रा संपन्न होणार आहे असा उल्लेख या कथेमध्ये. पण मध्ये प्रसंग असा घडलेला आहे, एक गाढव पाण्या वाचून त्या ठिकाणी आपला जीव पणाला लावलेलं त्या ठिकाणी दिसतंय. राहणारच नाही या अवस्थेमध्ये चारही पाय सोडून जमिनीवर पडलेलं गाढव, त्याला कोणीतरी कुठून तरी कसं तरी पाणी मिळावं या उद्देशानं ते पडलंय. मुळात ते गाढव नव्हतंच, भगवंताने घेतलेली परीक्षा होती. आणि जसंही नाथ महाराजांचं लक्ष त्या आकांता करणाऱ्या गाढवा केलं, नाथ महाराजांनी भजन थांबवल्याबरोबर संपूर्ण वृद्ध त्या ठिकाणी पाहू लागले. काय झालं, काय हा प्रकार, का भजन थांबवलं? अहो, तप्त अशा उन्हामध्ये या गाढवाचा जीव जातो की काय? पाण्या वाचून तरसतंय, त्याला आपण पाणी पाजलं पाहिजे. आणि उर्वरित ब्राह्मण वर्गाने सांगितलं, नाथ महाराज, अहो वेळे की खुळे, आपण काशीपासून इथपर्यंत खांद्यावर आणलेलं पवित्र गंगेचं जल मजल दर मजल करत आपण पैठण पर्यंत पोहोचतोय. थोडं राहिलो आपलं पैठण. महादेवाच्या पिंडीवर हे पवित्र जल टाकल्याखेरीज आपल्याला जरी तहान लागले तरी आपण हे पाणी पिऊ शकत नाही. जसं आज हे पात्र फक्त नर्मदा परिक्रमा करणाऱ्या साधकांकडे पाहायला भेटतं. नर्मदा परिक्रमेला निघालेला साधक एकदा ओंकारेश्वरवरून जे जल उचलतो ते पूर्ण यात्रा संपेपर्यंत त्याला स्वतःला जरी तहान लागली तरी ते जल तो वापरत नाही. तेच पाणी तो पूर्ण यात्रा झाल्यानंतर पुन्हा ओंकारेश्वरला आणल्याच्या नंतर त्याचं यात्रेचं फलश्रुत होतं. त्या पद्धतीने नाथ महाराज आणि अनेक ब्राह्मण वृंद त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. परंतु नाथ महाराजांना ते सांगतात की महाराज, जर तुम्ही हे पाणी त्या गाढवाच्या मुखात टाकलं तर त्या ठिकाणी तुमची यात्रा असफल ठरेल. आणि महाराजांच्या मुखामधून उद्गार बाहेर पडलेले आहे. महाराज म्हणतात, मला या यात्रेचं फलश्रुत मिळालं नाही तरी चालेल, पण माझ्या समोर एखादा जीव जर पाण्या वाचून तरसत असेल तर त्याला पाणी न देता मी पुढे जाऊ शकत नाही. याला नाथ महाराज म्हणतात की ज्यांच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेली आहे. बरं, हे जाऊ द्या महाराज, नाथ महाराजांचं फक्त एकच उदाहरण नाही, असाच एक महात्मा नाथ महाराजांच्याच बाबतीत हे उदाहरण सांगितलं जातं. गंगेवर स्नान करण्याकरिता, गोदावरीचं स्नान करण्याकरिता महाराज त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरलेले आहेत. स्नान केल्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ वाहिल्याच्या नंतर इकडे काही कंटकांनी त्या ठिकाणी मोठं षडयंत्र केलेलं आहे आणि एका यवनाला पानाचे विडे आणून सांगितलेले आहेत की यांना शांतीब्रह्म म्हणतात ना, यांना नाथ म्हणतात ना. आज खरोखर कळेल की यांच्या अंतकरणामध्ये किती शांती या ठिकाणी नांदते. म्हणून जसंही स्नान करून आले, घाटावरून वरती आले की यांच्या अंगावर तू काय करायचं, पान खाऊन त्या ठिकाणी थुंकायचं. नाथ महाराजांनी स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी गोदावरीमध्ये प्रवेश केला, हातामध्ये पवित्र जल घेतलं, सूर्यनारायणाला अर्घ वाहिलं आणि आपल्या अंगावर पंचा वगैरे टाकून समोर यायला सुरुवात केली आणि लगेच त्या यवनाने महाराजांच्या अंगावर थुंकायचं. महाराजांनी त्याच्याकडे फक्त पाहिलं, काही हरकत नाही, आपण जरी अपवित्र झालेलो असलो पण आज
गोदावरी मातेची इच्छा असेल की मी पुन्हा त्या ठिकाणी स्नान करावं, महाराजांनी पुन्हा जावं, पुन्हा सूर्यनारायणाला अर्घ व्हावं, पुन्हा स्नान करून पुन्हा यावं, त्या यवनाने पुन्हा थुंकावं. एकदा नाही दोनदा नाही 108 वेळा तो यवन थुंकला. शेवटी पानाची विडेही संपले आणि यवनाच्या तोंडातली थुंकीही संपली. आता त्याला कळालं आपल्याला ज्या कंठकांनी पाठवलंय ते कंठक आहेत आणि आपण ज्यांच्या अंगावर थुंकतोय, जो आपल्याला एक शब्दही न बोलता वारंवार गंगेचं स्नान करून येतोय आणि त्याच्या स्नानाने आपल्यालाही पवित्र करतोय. अहो त्या यवनाच्या अंतकरणात सुद्धा त्यांच्या नुसत्या आचरणाने त्याच्याही अंतकरणात नाथ महाराजांबद्दल दया निर्माण झाली. म्हणून यवन नाथ महाराजांना शरण जातो आणि नाथ महाराज काय मुक्त केला प्रसाद देऊनी, मुक्त केला प्रसाद देऊनी, मुक्त केला प्रसाद देऊनी. यवना अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त एवढी अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो काय त्यांच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेली असेल की त्या यवनाने त्यांच्या अंगावर वारंवार थुंकल्यानंतर सुद्धा एकदा तो यवन शरण आला आणि महाराजांनी त्याला प्रसाद देऊनी मुक्त केलं. खऱ्या अर्थाने त्यांच्या अंतकरणामध्ये दया भरलेली. चला पैठण सोडा आणि आपल्याकडे या. धुळ्याच्या बस स्टँडवर तुम्ही गेलेला आहात आणि बस स्टँड पासून तुम्हाला वरखेडीला यायचंय का, तर तुम्हाला फक्त शेवटची गाडी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. सायंकाळी मुक्कामाची बस आपल्या गावात येणार आहे. म्हणून सगळ्यांची तारांबळ उडाली आहे. काही का असेना आपल्याला बसमध्ये जागा मिळाली पाहिजे आणि अशातच तुमचं घाईघाईत बसमध्ये प्रवेश करण्याचा वक्त आणि खिडकीमधून एखाद्याचा थुंकण्याचा एकच वेळ झाला तर तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणा, राम राम जी भाऊ, बरं झालं तुम्ही थुंकलात. खरं सांगा तुम्ही असं म्हणणार? बरं तुम्ही कदाचित एवढं तरी म्हणायला पाहिजे, असू द्या असू द्या काही हरकत नाही, होतं हो, माणसाकडूनच चूक होते, अनावधानाने झालं असेल. नाही ना महाराज, नाही जमत आम्हाला हे. त्या बसच्या मध्ये किती जरी गर्दी असली तरी तुम्ही त्याला शोधणार, त्याला बाजूला काढणार. तो तुमच्या बापाच्या आजाच्या वयाचा जरी असला तरी त्याची कॉलर पकडून तुम्ही त्याला खाली होरपडणार. कशासाठी? फक्त तुमच्या माझ्यावर पडलेल्या 2-4 बाहेरचे डोळे, जी नजर तुमच्यावर पडते ते तुम्हाला अपमानास्पद वाटतं. पण खरं सांगू तुम्हाला, अहो बाहेरच्या कपड्यावर पडलेले डाग एखाद्या चांगल्यातल्या चांगल्या साबणाने धुता येतील, पण अंतकरणावर आणि चरित्रावर पडलेले डाग कधीही धुता येणार नाही. हे अस्तित्व जपा, म्हणजे आपल्या ही अंतकरणामध्ये दया ओतप्रोत शिल्लक नाही. पण हे महाराज आम्हाला कुठे जमणार आहे? मग का हो महाराज, फक्त नाथ महाराजांच्याच अंतकरणामध्ये दया शिल्लक आहे का? कितीतरी संतांची उदाहरणं अशी आहेत की ज्यांच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत दया शिल्लक आहे, म्हणून महाराज त्यांच्यासाठी धन्यतेचं उद्गार वापरतात. चला, एक महात्मा स्नान करण्याकरिता असंच या ठिकाणी पवित्र अशा चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करता झालेला आहे आणि स्नान करून तो महात्मा बाहेर येत असताना एक काठावर असणाऱ्या आंब्याच्या वृक्षावरून एक जीव त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडला आणि त्या पाण्याची हालचाल त्या महात्म्याला जाणवली. म्हणून महात्मा पुढे आला आणि पाहतो तर काय, त्या पाण्याच्या हालचालीमध्ये कुठला छोटा सर्वसामान्य जीव नसून एक विंचू पडलेला पाहिला. बरं तो विंचू आहे, तो नांगी मारेल याचा विचारही न करता महात्म्याने आपल्या हाताची ओंझळ केली आणि त्या ओंझळीमध्ये त्या विंचवाला वरती पकडलं. हातातल्या ओंझळीतलं पाणी निघून गेलं, विंचू हातावर फिरायला लागला. त्याने त्याची चाचणी करायला सुरुवात केली की आपण खडकावर आलोय की जमिनीवर आलोय. आता विंचूच तो म्हणणार आहे का महात्म्याला, राम राम, बरं झालं तुम्ही मला वाचवलं. समाजामध्ये असे असंख्य विंचू आहेत, तुम्ही त्यांचं कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. त्या महात्म्याने विंचवाला हातामध्ये घेतलं त्याला वाचवण्याकरिता, पण विंचवाने
तत्काळ लगेच आपली चाचणी करण्याकरिता आपली नांगी वरती केली आणि महात्मा अगदी सरळ पद्धतीने पाण्यामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात त्या विंचवाने नांगी मारल्याच्या नंतर विषाचा दह सुरू झाला आणि महात्म्याचा हात झटकला गेला. पुन्हा तो विंचू पाण्यामध्ये पडला. महात्म्याने पुन्हा पाण्यामधून ओझळ करून त्या विंचवाला वरती घेतलं. पाणी गळून गेल्यानंतर विंचवाने पुन्हा हातावर नांगी मारली. असं दोनदा झाल्यानंतर वरून पाहणाऱ्या एका माणसाने उत्तर दिलं, अहो काय करताय तुम्ही? अहो तो विंचू आहे विंचू. तुम्ही त्याला कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, तो नांगी मारल्याशिवाय राहणार नाही. साधकाने महात्म्याने साधूने दिलेलं उत्तर नीट ऐका. साधू महात्मे उत्तर देतात की एवढासा जीव जर नांगी मारणं हा त्याचा स्वभाव सोडत नसेल तर माझ्या समोर एखाद्या प्राण्याचा, निर्दयी प्राण्याचा, एखाद्या समंजस लहान मुक्या प्राण्याचा जीव जात असेल आणि मनुष्य म्हणून माझं कर्तव्य आहे, माझ्या समोर जर कोणाचा जीव जात असेल तर त्याला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. जर तो जीव नांगे मारणं त्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी संकटात असणाऱ्या माणसाला वाचवणं हे माझं कर्तव्य का सोडू? म्हणून त्या महात्म्याच्या अंतकरणामध्ये दया भरलेली आहे. ज्ञानोबा रायतात ज्ञानेश्वरीमध्ये या दयेच्या बाबतीत सुंदर असं वर्णन करून जातात. एक गाय आहे, ती गाय त्या ठिकाणी चिखलामध्ये रुतलेली आहे. बरं ती गाय चिखलात रुतल्याच्या नंतर तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य जर गेला तर तो मनुष्य पहिले हा विचार करेल, काही हरकत नाही जरी ती गाय चिखलामध्ये अशा पद्धतीने खालवर जायला सुरुवात झालेली आहे की जी त्या ठिकाणी काही काळानंतर जर तिला नाही काढण्यात आलं तर ती घृतप्राण सुद्धा होईल. परंतु माणूस हा इतका स्वार्थाने ओतप्रोत भरलाय, तो पहिले विचार करेल की गाय धड धाकड आहे की भाकर गाय आहे, नेमका काय हा प्रकार आहे. चिखली रुतली गाय ती धड भाकड न पहाय. ती गाय कशी जरी असली तरी त्यावेळेस महात्म्याचं असेल किंवा आपलं असेल एक आणि एक कर्तव्य की त्या गायीला आपण वाचवणं, तिला बाहेर काढणं. पण नाही, साधुत्वाच्या अंतकरणामध्ये कोणत्याही बाबतीत एवढंच नाही, कितीतरी संतांचे असंख्य उदाहरणं, असंख्य दृष्टांत, असंख्य सिद्धांत आणि असंख्य कथा या दयेच्या बाबतीत भरलेल्या आहेत. चला आळंदीला, अहो 4 भावंड एका बर्ड कुटीमध्ये अस्तित्वाला, निर्वाणाला, कार्याला आलेली आहेत तुमच्या माझ्या कल्याणाकरिता. परंतु निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानदेव या 4ही भावंडांचा जर विचार केला तर फक्त शुद्धीपत्र मिळावं आणि समाजामध्ये अस्तित्व मिळावं यासाठी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि माता रुक्मिणी यांनी देहांत प्रायचित्त केलेला आहे. आणि त्या देहांत प्रायचित्त केल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांना कळालं की आता आपले आई वडील अशा यात्रेला निघून गेले की जे पुन्हा कधी वापस येणार नाहीत. आणि लहानशा मुक्ताबाईला सकाळ झाल्याच्या नंतर एक आणि एकच प्रश्न, ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे आई दिसत नाही. ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे बाबा दिसत नाही. विचार करा, घरामध्ये 4 गोंडस गोजीरवाणी लेकरं असताना आई आणि वडिलांनी त्यांना समाजामध्ये स्थान मिळावं म्हणून देहांत प्रायचित्त करून आपली जीवन यात्रा संपवलेली आहे. आणि ज्यांना संन्यासाची कार्टी ना तुम्ही म्हणून ज्यांना त्या ठिकाणी अलंकापुरीमधून बाजूला काढलेला आहे, अशा आता त्या घरामध्ये कोणी बरं अन्न शिजवावं असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला असताना ज्ञानोबारायांनी आपल्या खाद्यानिशी एक झोळी घेतली आणि अलंकापुरीकडे वाट पकडली. मुक्ते, काही हरकत नाही, तुला भूक लागली ना, हरकत नाही. अलंकापुरीमध्ये प्रत्येक वाड्यासमोर ज्ञानोबा यांनी जावं आणि आई मधुकरी म्हणून हाक द्यावी.